महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं हे लाल कांद्याचं बियाणं खरीप हंगामासाठी विशेषतः वापरलं जातं आणि फुले समर्थ या वाणाचं हे बियाणं आहे आणि हे आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विक्रीसाठी तयार आहे. आत्ता मी कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता हे सगळं बियाणं पॅकिंग करून शेतकऱ्यांना व्यवस्थित रेटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ह्याची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत हे आपण बघतोय. आत्ता माझ्यासोबत हे सगळे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांच्या मार्फत या ठिकाणी विक्री सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मार्फतच या ठिकाणी बियाणाचं प्रोडक्शन केलं जातं. पूर्ण वर्षभर ती प्रोसेस सुरू असते. आता खरीपात त्याची डेंग्याची लागवड होईल ना सर? हां, तर आपल्यासोबत हे विद्यार्थी आहेत. ताई, कुठल्या इयरला आहे तुझं काय नाव? नमस्कार, माझं पूर्ण नाव शीतलेंद्र शेन जाधवर. मी आता 4थ्या वर्षाला शिकत आहे आणि आता मी कमर्शियल व्हेजिटेबल प्रोडक्शन या मॉड्यूलमध्ये आहे. तर आहे आपलं फुले समर्थ बियाणे महात्मा कृषी विद्यापीठाद्वारे 2004 साली प्रसारित केलं होतं. मग त्याची वैशिष्ट्य अशा आहे की तो पूर्ण लाल रंगाचा आणि गोल कांदा मिळतो. याचं आपण हा 2 सीझनमध्ये लागवड करू शकतो, खरीप आणि रब्बीमध्ये. मग खरीपमध्ये याचं उत्पन्न 20 ते 25 टनापर्यंत मिळतं आणि रब्बीमध्ये 40 ते 45 टनापर्यंत उत्पन्न मिळून जातं. ह्याची वैशिष्ट्य असं की हा आपण साठवू पण खूप दिवसाची शकतो आणि त्याची साठवणूक होईल. ताई, तुझं काय नाव? आदिती पवार. आणि तुमचं? सिमरन सय्यद. खऱ्या अर्थानं आता हे चतुर्थ विद्यार्थी सगळे चतुर्थ ओके इयरचे विद्यार्थी. मला एक सांग दादा, तुझं नाव सांग. नमस्कार, माझं नाव सिद्धेश्वर अशोकराव काळे. मी 4th वर्षाचा विद्यार्थी आहे आणि हॉट पॅथ मॉडेलचा विद्यार्थी. ओके, तुमचं? तेजस नामदेव टेंबरे. रितेश रामदास झेंडे. आणि मुकिंदा गोरे. मला एक सांगा, आता काय रेटनी सध्या विक्री सुरू आहे आणि कसा प्रतिसाद शेतकऱ्यांचा? सध्या आपण सरासरी शेतकऱ्यांना हा 1 किलोचा भाव आहे 2,500 रुपये. बरं. आणि अजून काय कुठं अवेलेबल आहे का, काय सांगा? हा कांदा निफाड जे संशोधन केंद्र आहे आपलं तिथं सुद्धा अवेलेबल आहे आणि कृषी महाविद्यालय पुणे, परत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी केंद्रावर सुद्धा आणि चास्ट जे संशोधन केंद्र आहे तिथे सुद्धा अवेलेबल आहे. खऱ्या अर्थानं हे विद्यापीठाचं बियाणं आहे आणि ह्या सगळ्या जे विद्यापीठाचे रिसर्च स्टेशन राहुरी कृषी विद्यापीठ या ठिकाणी हे बियाणं उपलब्ध आहे. तर तुम्ही हे सगळे तुम्ही काय काय केलं या बियाण्यामध्ये? म्हणजे बियाण्यासाठी तुमचं काय पॅकिंगमध्ये तुम्ही केलंय का थेट विक्रीसाठी? थेट विक्रीसाठी आम्ही. बरं, आता खऱ्या अर्थानं दरवर्षी ही प्रोसेस वर्षभर सुरू असते. जे विद्यार्थी मॉड्यूलसाठी किंवा ह्याच्यासाठी अवेलेबल असतील त्यांच्याकडनं ही सगळी प्रोसेस टप्प्याटप्प्याने करून घेतली जाते आणि महाविद्यालयात हे उपक्रम राबवण्यासाठी ज्यांनी पहिल्यापासून पुढाकार घेतलेला आहे असे आणि आत्ता सध्याचे कॉलेजचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुभाष भालेकर सर आपल्यासोबत आहेत. सर, मागच्या अनेक 2-3 वर्षापासून मी तुम्हाला बघतोय, स्ट्रॉबेरी असेल किंवा इतर उपक्रम असेल आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आणि त्यांना सुद्धा याच्या प्रॉफिटमधनं तुम्ही शेअरिंग करत असता. नेमकं काय हा उपक्रम आहे? हा जो उपक्रम आहे तर 4th वर्षातले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी जे तर हे अशा आमच्या कृषी कार्यान्वयनातून शिक्षण म्हणतो आपण, एक्सपिरियन्शियल लर्निंग, यामध्ये मुलं रजिस्ट्रेशन करतात आणि याचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांना जे तर भविष्यामध्ये जर समजा नोकरी लागली नाही किंवा काय नाही झालं तर तो स्वतः एक एंटरप्रिनर तयार व्हावा आणि त्याच्यातून स्वतःचा त्याने बिझनेस तयार करावा. तर याच्यामध्ये जे तर आता आपण सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षी जे तर आपण स्ट्रॉबेरीची लागवड केली होती आणि स्ट्रॉबेरीची लागवड करून आपण 20 गुंठ्यामध्ये जवळपास 4.25 लाख रुपये मिळवले होते. त्याचप्रमाणे आपण कलिंगडाची लागवड करतो, नंतर खरबुजाची लागवड करतो. त्याचप्रमाणे आता हे जे विद्यार्थी आहेत तर हे विद्यार्थी काय करतात, यांच्या 2 बॅचेस केल्या जातात. याची एक बॅच जी आहे तर ही सध्या रावेला आहे आणि एक बॅच आता सध्या म्हणजे भाजीपाल्याचं प्रोडक्शन करते. तर आता ही जी बॅच आहे ही बॅच काय करते की कांद्याच्या बियापासून कांद्याचे बल्ब तयार करते आणि दुसरी जी बॅच आहे ती बल्बपासून कांद्याचं बी तयार करते. म्हणजे पूर्ण 2 सीझनमध्ये विद्यार्थी ही ॲक्टिव्हिटी राबवतात आणि ह्या ॲक्टिव्हिटी राबवल्यानंतर विद्यार्थ्यांना एक ठराविक क्षेत्रामध्ये जर समजा आपण हे कांद्याचं पीक घेतलं तर त्याच्यातून किती उत्पन्न मिळतं, किती नफा मिळतो, किती विक्री होते, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळतं. तर याच्यात सांगायचं म्हणलं तर मागच्या वर्षी आम्ही 4 लाखाचं बियाणं फक्त 4 तासामध्ये विकलं होतं विद्यार्थ्यांनी. हां, आणि आता ह्या वर्षीसुद्धा जे इतर विद्यार्थ्यांनी म्हणजे कांदा बियाणं तयार केलेलं आहे ते जवळपास 2.25 लाखाचं कांदा बियाणं आहे आणि विद्यार्थीच पूर्ण लागवडीपासून काढणीपर्यंत बियाणं तयार करेपर्यंत फक्त याचं जे आहे तर पॅकिंग आणि प्रोसेसिंग हे एवढंच काम जे आहे तर आम्ही फक्त राहुरी कृषी विद्यापीठाकडनं करतो. म्हणजे बाकीचे राहिलेले सर्व कामं जे आहेत ते हे विद्यार्थीच करतात आणि हे बियाणं विकल्यानंतर याच्यातनं जो पैसा तयार होतो तर ह्या बियाणं तयार करण्यासाठी जे आपल्याला किती खर्च आला, हा खर्च जो आहे तो त्या
एकूण उत्पन्नातनं वजा केला जातो आणि त्यानंतर जो निव्वळ नफा राहतो, तर हा निव्वळ नफा याच्यातला 50% जो आहे तर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे त्यांच्या बँक अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीनं जे आहे जमा करतो आणि 50% जो निव्वळ नफा आहे तर तो आपल्या कॉलेजसाठी जे आहे तर कॉलेजचे पुढील उपक्रमसुद्धा चालू राहावेत तर त्यासाठी राहतो. सर, आता हा मुख्यत्वे करून खरीपाचा वाण आहे, नेमकं काय वैशिष्ट्य आहेत हे थोडक्यात सांगा. हा जो कांदा आहे तर हा खरीप आणि रांगडा या दोन्ही हंगामाला म्हणजे आपण घेऊ शकतो. तर याचं मुख्य वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर हा कांदा लाल रंगाचा आहे आणि ह्या कांद्याला जी मागणी आहे तर ही जनरली उत्तर भारतामध्ये वगैरे खूप चांगली मागणी आहे. आणि ह्या कांद्याचं वैशिष्ट्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कांदा लवकर तयार होणारा आहे, म्हणजे 85 ते 90 दिवसामध्ये, म्हणजे इतर कांदा वाणापेक्षा जवळपास 20 ते 25 दिवस हा कांदा लवकर तयार होतो. ह्या कांद्याची मान जी इतर अतिशय बारीक आहे, कांदा रंगानं लाल रंगाचा आहे आणि कांद्यावर येणारे जे कीड रोग जे आहेत तर यासाठी सुद्धा जे येतो तो प्रतिकारक्षम असल्यामुळं याचं आपल्याला खरीप हंगामामध्ये जवळपास 28 टनापर्यंत उत्पादन मिळतं आणि रांगडा हंगामामध्ये आपल्याला 40 ते 42 टनापर्यंत उत्पादन मिळतं. त्यामुळं शेतकरी बांधवांनी जे तर हे जे म्हणजे चांगलं बियाणं जे आहे तर ह्या बियाणाचा जे तर खरीप हंगामामध्ये निवड करून ह्या कांद्याची लागवड करावी असं मी कृषी महाविद्यालयाच्या वतीने जे तर सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो. बरं सर, आता आपण कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी आहोत. जर एखाद्या शेतकऱ्याला हे बियाणं हवं असेल किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातला शेतकरी असेल तर या ठिकाणी संपर्क कसा करायचा आणि बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी ज्यांना जवळ असेल तिथं कसा संपर्क करायचा? याच्यामध्ये जे तर कृषी महाविद्यालयामध्ये जर म्हटलं तर माझा संपर्क नंबर जो आहे 94 058 54 606 या क्रमांकावर जरी समजा शेतकऱ्याने संपर्क साधला तरी सुद्धा जे तर त्याला आपण कांदा बियाणं जे तर हे देऊ. ओके. आणि बाकीचे कुठं अवेलेबल आहेत? आता पाहिलं आपण विद्यापीठामध्ये तर ह्या वर्षी जवळपास एक 6 टन बियाणं जे तर विक्रीसाठी विद्यापीठाकडे तयार आहे. त्याच्यामध्ये जे तर राहुरीला जे मुख्य बियाणे विक्री केंद्र आहे आमचं, तिथे जे तर ह्या कांदा बियाणाची नंतर इतर दुसरे जे बियाणं आहेत तर त्यांची सुद्धा विक्री तिथून सुरू आहे. परंतु कांद्याचंच बियाणं जर म्हटलं तर धुळ्याचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे आहे, नंतर चासला जे आमचं एक संशोधन केंद्र आहे चासला होते, नंतर निफाडला आमचं गहू संशोधन केंद्र आहे तिथेही सुद्धा जे तर कांद्याच्या बियाण्याची विक्री होते. आणि बोरगावला जी आमची एक शेतीशाळा आहे विद्यापीठाची तिथे सुद्धा जे तर कांदा बियाण्याची विक्री, की जनरली ज्या भागात शेतकऱ्यांना बियाणं म्हणजे सहजासहजी उपलब्ध व्हावं त्या दृष्टिकोनातून जे तर आमचे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे सर आणि आमचे संशोधन संचालक डॉक्टर प्रशांत बोडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे तर हे कांदा आणि इतर बियाण्याचं विक्रीचं जे पूर्ण नियोजन जे ते विद्यापीठाचं केलेलं आहे. खरं तर कांदा हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं पीक आहे, हॉट पीक आहे आणि त्याच्या चर्चा कायम सुरू असतात. आत्ताच बघितलं कांद्याचे दर पडल्यामुळे खूप मोठे आंदोलन आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळाले. यासोबतच खरीपात असेल किंवा रब्बीमध्ये जी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते त्यावेळेला कांद्याच्या बियाण्यामध्ये भेसळसुद्धा आपल्याला होताना दिसते किंवा बियाणं उगवत नाही, त्याची जर्मिनेशन पॉवर, ह्या सगळ्याच गोष्टी शेतकऱ्यांना अडचणीच्या ठरतात. पण हे जे बियाणं आहे फुले समर्थ हा वाण आहे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे, ऑथेंटिक बियाणं आहे. आणि जर कुठल्याही महाराष्ट्रातील कुठल्याही शेतकऱ्याला हवं असेल तर विद्यापीठाशी संपर्क करा, कृषी महाविद्यालय पुणे यांच्याशी संपर्क करा आणि हे बियाणं खात्रीचं बियाणं तुम्ही लागवड करू शकता. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.